तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर कोरेगाव पार्कच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये शहांचा मुक्काम आहे। शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला शहा उपस्थित राहणार आहेत। तर बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं शहांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप होणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी थेट जोडलेत। योगेश, कसा असणार आहे शहांचा आजचा दौरा? वृषाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसांचा पुणे दौरा आहे। काल संध्याकाळी पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी अमित शहा मुक्कामी आलेले आहेत। आपण पाहू शकतो ज्या हॉटेलमध्ये अमित शहा मुक्कामी आहेत त्या हॉटेल परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील काल रात्रीच पुण्यात मुक्कामी दाखल झालेले आहेत आणि साधारणतः 11 वाजताच्या सुमारास अमित शहांच्या प्रमुख उपस्थित पश्चिम विभागीय बैठक, जी गृह विभागाची बैठक आहे, महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली या राज्यांचे मुख्यमंत्री आणि स्वतः अमित शहा या बैठकीला उपस्थित असणार आहे। या राज्यांमधील सहकार्याची भावना किंवा एकूण ज्या काही नागरी समस्या आहेत या समस्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता जनता सहकारी बँकेचा हिरक महोत्सव पार पडणार आहे। ज्या महोत्सवाला अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आणि जो मुख्य कार्यक्रम आहे अर्थात बालेवाडी स्टेडियममध्ये साधारणतः 4:30 वाजताच्या सुमारास हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील जे लाभार्थी आहेत त्याच्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपातील जे लाभार्थी आहेत त्यांना मंजुरी पत्र हे अमित शहा यांच्या हस्ते दिले जाणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहे। मात्र नक्कीच आणि या दौऱ्याचे सगळे अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।